सत्तेचा माज शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नसानसात भिनल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदेने सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात भडकावल्याची घटना या ठिकाणी घडली आहे। एका शेतकऱ्याने पीक कर्जाची मागणी केली होती, मात्र पीक कर्ज मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्याने पैसे मागितल्याचा आरोप केला जातोय आणि याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसह बँकेत पोहोचला। शिवसेनेचे कार्यकर्ते प्रवीण शिंदे आता आपल्याबरोबर आहेत, ज्यांनी या ठिकाणी मारहाण केलेली आहे बँकेच्या कर्मचाऱ्याला। ते स्वतः आपल्याशी बोलतात। प्रवीणजी, नेमकं काय घडलं की तुम्ही थेट हात उचलला बँकेच्या कर्मचाऱ्यावर? नाही मॅडम, सुरुवातीला तर सांगतो, तो बँकेचा कर्मचारी नाहीये। तो त्या बँकेत प्रतिनिधी म्हणून, एक बिझनेस प्रतिनिधी म्हणून ठेवलेले कर्मचारी आहे अग्रीमेंटवर। त्याची शेतकऱ्याची आमच्याकडे लेखी तक्रार, तहसीलदार साहेबांकडे लेखी तक्रार होती की प्रत्येक पीक कर्ज मॅनेजर साहेब त्या प्रतिनिधीकडे फाईल द्यायचे, मग त्याच्यात काहीतरी चुका आहे असं सांगून प्रत्येक शेतकऱ्याकडे मी फाईल व्यवस्थित करून देतो म्हणून 5-5 हजार रुपये पीक कर्जाच्या संदर्भात तो प्रतिनिधी घ्यायचा। इव्हन म्हणजे आमच्यासोबत जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यातल्या 3-4 शेतकऱ्यांना तिथं थेट सांगितलं की आमच्याकडून असं झालेलं असताना, या पद्धतीचं कर्ज मंजूर करत असताना 10,000 रुपये, कोणाकडून 5,000 रुपये अशी मागणी केली आणि आम्ही ते पैसे द्यावं लागले आम्हाला त्यांना। अशा पद्धतीचा होता। यात शेतकऱ्याचं जे नुकसान होऊन राहिलं होतं, शेतकरी आज जे हवाल दिला, एक तर आमच्या विदर्भात अजूनही पाऊस पडलेला नाही, पीक कर्जासाठी लाईन लागलेल्या असताना अशा प्रकारची शेतकऱ्यावर मुजोरी करून पैसे काढणं कितपत योग्य आहे तुम्ही सांगा? नाही प्रवीणजी, शेतकऱ्यावर मुजोरी केलीच नाही पाहिजे, ही वेगळी गोष्ट आहे। मात्र तुम्हाला तक्रार करण्याची वेगळ्या देखील गोष्टी होत्या। तुम्ही त्या बँकेच्या मॅनेजरकडे तक्रार करू शकला असता, मात्र अशा पद्धतीने एखाद्या कर्मचाऱ्यावरती हात उगारायचा हा अधिकार कोणी दिला तुम्हाला? नाही, बँकेच्या व्यवस्थापकाला आम्ही ह्या सगळ्या गोष्टी विचारायला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बँक मॅनेजरनं सरळ म्हणजे शेतकऱ्याने आम्हाला ज्या माणसाचं नाव सांगितलं होतं, हे राजेश पाटील, हा जो कोणी प्रतिनिधी आहे तो बँक मॅनेजरच्या बाजूला उभा होता। बँक मॅनेजरला आम्ही ज्यावेळेस विचारलं तर बँक मॅनेजरनं आम्हाला सरळ सांगितलं की बा, आम्ही कोणत्याही शेतकऱ्याला त्रास दिलेला नाही। म्हणलं साहेब, इथं राजेश पाटील नावाचा कर्मचारी कोण आहे? या कर्मचाऱ्याच्या सगळे शेतकरी जण जेवढे बाहेर उभे होते 100-200 शेतकरी सगळे त्याचंच नाव घेत आहे। आम्ही ज्यावेळेस त्याला सांगितलं की बाबा तू असं का करतो, मी काही इथला कर्मचारी नाही, मी माझ्या पद्धतीने करतो असं बोलला ते। मग असं तो व्यवस्थापकांसमोर बोलला? हा, व्यवस्थापकांसमोर। त्याच्यानंतर आमच्या इथले उपविभागीय अधिकारी सन्मान्य विकास माने साहेब आहेत, तहसीलदार सुधीर पवार साहेब आहे, मी त्यांना फोन केला, त्यांना तिथं बोलून घेतलं। त्यांच्या समोर शेतकऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आमच्याकडून साहेब यांनी एवढे पैसे घेतलेले आहे, कोणी शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्याकडून यांनी एवढ्या पैशाची मागणी केलेली आहे। पण या संदर्भातली तक्रार केली आहे मग तुम्ही पोलिसात? या संदर्भातली तक्रार केली आहे तुम्ही पोलिसात? हॅलो प्रवीणजी, या संदर्भातली तक्रार तुम्ही पोलिसात केलेली आहे का? मग नाही, आम्ही पोलिसांकडे कोणतीही तक्रार केलेली नाही। शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांच्या नावाच्या तक्रारी सगळ्या पडलेल्या आहेत। हॅलो प्रवीणजी, तुम्ही जर तक्रार केलेली असेल या सगळ्या संदर्भातली, तर तुम्हाला मारण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे? तुम्ही पोलीस आहात का मारायला? तुम्ही यासाठी तुम्हाला कायदे आहेत, गोष्टी आहेत, तुम्ही तक्रार करायला हवी होती ना रीतसर। मारलं का तुम्ही त्याला? झालं, तिथली जे परिस्थिती होती त्याचं जे बोलणं चालू होतं आणि कर्मचारी व्यवस्थापकासमोर ते पैसे घेण्याचा विषय ज्यावेळेस करून राहिला होता, तर सामान्य शिवसैनिक नाही चूप राहू शकत मॅडम। नाही, तुम्ही जर अशा पद्धतीने कृत्य केलं तर तो वेगळा संदेश जातो ना कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा। अशा पद्धतीने कुठल्याही अधिकाऱ्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मॅडम, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। शेतीच्या संदर्भातली आजची जे भयावह परिस्थिती पाहता तुम्ही, एक 30 आणि 40 हजाराचं कर्ज जर काढत असताना मॅडम 5-5 हजार रुपये जर बँकेतच द्यायचं काम जर पडत असेल तर शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं? नाही, परिस्थिती भयावह आहे हे सगळं मान्य आहे, मात्र शेतकऱ्याच्या मुलांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने जाहीररित्या एखाद्याला मारावं का? काय परिस्थिती आहे आमच्या आम्हाला माहित आहे मॅडम। इथं नाही, परिस्थिती भयावह आहे हे सगळं मान्य आहे, आम्ही देखील हे वारंवार दाखवलेलं आहे, मात्र तुम्ही मारलं का? अशा पद्धतीने हात उचलणं योग्य आहे का? तिथली जी परिस्थिती होती मॅडम, तिथं आम्ही आमच्या स्वतःला रोखू शकलो नाही। मात्र तुम्हाला वाटत नाही तुम्ही जे केलं ते गैर आहे? तुम्हाला वाटते तुम्ही केलं ते योग्य आहे म्हणून? आम्ही काही चूक केली नाही, आम्ही जे केलं ते योग्य केलं। प्रवीणजी, आता तुम्ही स्वतः मान्य करताय तुम्ही जे केलं ते योग्य आहे?
शेतकऱ्याच्या विषयावर एवढा मोठा अन्याय होत असताना मॅडम आमच्या समोर अन्याय होत असेल, पोलीस आणि आहे, विशेष सरकार म्हणजे- आहे, तुम्हाला तक्रार विशेष करण्याचे म्हणजे वेगवेगळे तो- मार्ग आहेत, मात्र अशा पद्धतीने मारहाण करणं योग्य आहे का? तो माणूस बँकेचा कर्मचारी नाहीये मॅडम, मदत मग तुम्ही दलाली त्याच्याकडे करणारा लक्ष माणूस झाला. कशासाठी दिलं? जर तो बँकेचा कर्मचारी नाहीये, त्याच्या अखत्यारीत गोष्टी येत नसतील, तर मग त्याला म्हणजे त्याच्याकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज नव्हती ना. मारहाण करून तुम्ही त्याला मोठं केलं. बँक मॅनेजरचं काम होतं ना मॅडम, त्याच्यापर्यंत फायली देणं आणि त्याच्याकडून पैसे घेणं. ठीक आहे प्रवीणजी, तुम्हाला वाटत नाही तुम्ही जे केलं ते गैर आहे, मात्र अशा पद्धतीने कुठल्याही अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा अधिकार आपल्याला संविधानानं देखील दिलेला नाहीये. तक्रार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मार्ग आहेत, कायदे आहेत, आणि तुम्ही आता स्वतःच म्हणतायत की तुम्ही जे केलं ते योग्य आहे, मात्र हे योग्य नाही एवढंच यावेळी म्हणावं वाटेल. नीलमताई गोरे आता आपल्याबरोबर आहेत. नीलमताई, शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा हा प्रताप समोर आलाय. हॅलो. हा, तुम्हाला माहिती नेमकं काय घडलंय ते? मी आता एबीपी वरतीच पाहिलं काय घडलं ते. तुम्हाला काय वाटतंय जे घडलंय ते योग्य आहे? नाही, एक तर पहिली गोष्ट अशी की कायदा प्रवीण शिंदेने हातात घ्यायलाच नको होता. असं एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं अयोग्यच आहे. पण त्याचं म्हणणं जे मी सगळं ऐकलं आणि त्याच्यामध्ये बँकांच्या विशेषतः मी स्वतः विधिमंडळात त्याच्यावरती विषय दिलेले आहेत वारंवार. हे पण दोन गोष्टी आहेत. माझं तुम्ही म्हणणं ऐकून घेतलं तर की एक तर लोकांना ज्या बाबतीमध्ये सहकार्य पाहिजे शेतकऱ्यांना ते मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी. दुसरं, इतक्या पंतप्रधानांनी चांगल्या योजना केलेल्या आहेत, जनधन योजना, मुद्रा बँकेची योजना, पण शिक्षणाच्यासाठी लोन सुद्धा घ्यायचा विषय सरकार म्हणतं आम्ही द्यायला तयार आहोत. पण मी स्वतः लातूर, उस्मानाबाद असेल किंवा अनेक ग्रामीण भागामध्ये गेल्यावर ढसाढसा शेतकरी आणि त्यांची मुलं रडत असतात की आम्ही बँकांमध्ये जातो पण आम्हाला शिक्षणासाठी कर्जच मिळत नाही. त्याच्यामुळे काही वेळेला कार्यकर्त्यांचा संयमाचा बांध फुटतो. मी हे मान्य करीन की त्यांनी असं मारायला नको होतं, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे ते शिक्षक जसे वारले ना नागपूरमध्ये आणि बाकी जसं औरंगाबादमध्ये हे करता उपोषण, तर ते हुतात्मा झाले असते ना तर त्याची पण खूप मोठी बातमी झाली असती. त्यामुळे प्रवीण शिंदे समोर चॉईस हा होता, हुतात्मा व्हायचा का कायदा हातात घ्यायचा. आणि म्हणून मी समर्थन करत नसले तरी सुद्धा मला असं वाटतं की जे असंवेदनशील वागणूक काही बँकांमधले काही अधिकारी सातत्याने शेतकरी आणि गरीब माणसाशी करता आहेत आणि दुसरीकडे त्यांना वरून म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे तर मी स्पष्टच म्हणेन की आरबीआय कडून अशा सूचना असतात की जी लोन्स जी आहेत, जी कर्ज आहे त्याच्यात परतफेडीबद्दल अडचण असते ती तुम्ही कर्ज देऊ नका. त्यामुळे एका बाजूला बँकांना येणाऱ्या वरून सूचना की ही कर्ज व्हायबल नाहीयेत, दुसरीकडे बँकांचा प्रचंड मोठा नफा बँकांमध्ये चाललेला आहे, तिसरीकडे सहकारी बँका आणि ज्या बँका काँग्रेस राष्ट्रवादीकडे होत्या त्यांनी प्रचंड कोट्यावधी रुपयाचे गफले केलेले आहेत, फसवलेले आहेत. अशा तिहेरी गोष्टींमध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातला कार्यकर्ता अक्षरशः म्हणजे पिडलेला आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला असं म्हणेन की आता राठोड, आमचे संजय राठोडच जिल्हा तिथे पालकमंत्री आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही आढावा घ्या या संदर्भामध्ये. अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, ते स्वतः सातत्याने या विषयामध्ये काम करत असतात. आणि बँका आणि लोकक्षोभ असं का होतोय वारंवार? आणि तुम्हाला माहिती आहे ते दुष्काळी परिस्थिती आहे तर लोकांना जप्तीच्या नोटिसेस काढायच्या नव्हत्या तरी सुद्धा काढल्या जातात. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि यवतमाळ हा जिल्हा असा आहे की जिथे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मी समर्थन करत नाही, मी एकदा सांगितलं चुकीचं आहे म्हणून, पण तुम्ही परत शिवसेनेची गुंडगिरी म्हणून दाखवणार असाल तर मला असं वाटतं प्रवीण शिंदेवरती जुन्या काही गुंडगिरीच्या केसेस असतील ना तर मी एक म्हणजे त्याची आपण चर्चा करू शकतो. पण तो काही खंडणी मागायला गेलाय किंवा पैसे मागायला. नीलमताई, मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी थांबवतेय. आम्ही अशा प्रकारची गुंडगिरी आहे असंही दाखवत नाही आहोत, मात्र या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी संजय राठोड जे पालकमंत्री आहेत यवतमाळचे ते आणि महसूल राज्यमंत्री देखील आहेत ते आता आपल्याबरोबर आहेत. राठोड साहेब, तुम्ही पाहिलं असेल नेमकं काय घडलंय यवतमाळमध्ये, काय पहिली प्रतिक्रिया आहे? शिवसेनेचे कार्यकर्ते हात उचलतायत. हो, मला आताच समजलं. मी या ठिकाणी मुद्दामून आपल्याला सांगेन की शेतकऱ्याला सुलभ आणि तातडीनं पीक कर्ज मिळाला पाहिजे अशी भूमिका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. आणि त्यासाठी ज्या काही ज्याच्या अटी होत्या, काही रिझर्व्ह बँकेच्या होत्या, काही शासनाकडून होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय सुलभ पद्धतीनं हे सर्व करता यावं, पीक कर्ज देता यावं यासाठी आताच तातडीनं निर्णय झालेले आहेत. जसं स्टॅम्प ड्युटी आणि मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय या ठिकाणी झाला,
सर्च रिपोर्ट शेतकऱ्यांसाठी जो बँक घ्यायचे त्या सर्च रिपोर्टसाठी जे फिरावं लागत होतं ते या ठिकाणी आता फिरावं लागणार नाही. आणि असं जिल्ह्यातल्या सर्व शाखा व्यवस्थापक आणि त्या बँकेचे प्रमुख प्रतिनिधींना बोलावून आम्ही नुकतीच बैठक घेतली. आता विदर्भामध्ये पाऊस नाही, परंतु मशागत आणि पेरणीची तयारी आमचा शेतकरी बांधव करतो आहे आणि त्याच्यासाठी त्याला पीक कर्ज ताबडतोब मिळालं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी शेतकऱ्यांची आहे आणि त्यासाठी बँकेच्या समोर थोडीशी गर्दी आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये याचा गैरफायदा घेऊन काही दलाल लोक सुद्धा सक्रिय आहेत आणि अशामधून मग तुम्हाला पीक कर्ज आम्ही लवकर मिळवून देतो, थोडंसं खर्च करा, अशा पद्धतीची मला वाटतं ही घटना आहे. तरी या घटनेची पूर्ण चौकशी करून याच्यामध्ये कोण दोषी आहे आणि या ठिकाणी नक्कीच त्यामुळे या दोषींवरती कारवाई केली जाईल असं तुम्ही आश्वासित करत आहात राठोड साहेब. नीलमताईंनी आता सांगितलं की चुकीचा प्रकार असेल तर त्याचं या ठिकाणी समर्थन आम्ही करणार नाही. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असेल, माननीय मुख्यमंत्री असेल, शेवटी आम्ही सामान्य शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी खऱ्या अर्थानं निर्णय घेतोय सरकारमध्ये. या सरकारने ज्या काही अटी होत्या त्या 29 अटी या ठिकाणी कमी केलेल्या आहेत. राठोड साहेब खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाकडे ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे नीलम गोरे यांनी देखील म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने हात उगारणं चुकीचं आहे. या सगळ्या संदर्भात आता शिवसेना काही कारवाई करते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.